दसरा झाला, दिवाळी झाली तरी हा व्लॉग अजून ड्राफ्टमध्येच आहे. सो आय थॉट की आज काहीही झालं तरी हा पोस्ट करायचा. हे हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. असं बोलतात की दसऱ्याला आपण काही सिल्वर बाय केलं ना की आपल्या लाईफमध्ये प्रॉस्परिटी आणि गुड लक अजून अट्रॅक्ट होतं. दॅट्स वाय मी आज आली आहे पट्ट्या घेण्यासाठी, कारण माझ्या मम्माचा बर्थडे थोडा 2-3 दिवसांवरतीच होता, त्यामुळे मी तेव्हा पट्ट्याच घेतल्या. माझी आजी नेहमी सांगायची आपण दसऱ्याला जर काही घेतलं ना तर ते आपल्या लाईफमध्ये मल्टिप्लाय होणे, म्हणजे तुम्ही चांगली गोष्ट घ्या किंवा वाईट गोष्ट घ्या. त्याच्यामुळे मी विचार केला का नाही आपण चांगल्याच गोष्टी घेऊयात. तर मी सेकंड गोष्ट घ्यायला आली आहे ही रिंग लाईट, जी की मला माझ्या इन्फ्लुएन्सर जर्नीमध्ये किंवा मला जे मी व्लॉग्स बनवते त्याच्यामध्ये मला खूप हेल्प करते. त्याच्यामुळे मी ही लाईट घ्यायला आजचाच दिवस चूज केला. मी हा डे चूज केला ह्यापेक्षा मी असं बोलणं प्रेफर करेल की हा देवानीच दिवस माझ्या आयुष्यात आणला की तू चांगल्या दिवशी काहीतरी घे आणि चांगली सुरुवात कर. आणि तसंही मला हे कोणाकडनं तरी गिफ्ट आहे ज्यांनी मला खूप चांगल्या मनापासून हे गिफ्ट दिलं. थँक्स टू त्यांना सुद्धा ज्यांनी मला हे गिफ्ट दिलं. त्यानंतर मी व्यवस्थित रिंग लाईट बघून घेतली की चालू आहे ना, वायर कुठे खराब नाहीये ना, आणि ती खुशी बघू शकता. मला खूप खुशी झाली कारण की खरंच मला खूप दिवसापासून रिंग लाईट घ्यायची होती. या तोंडावरती ती खुशी तुम्ही पाहू शकता की मी किती खुश आहे. मला इतकी खुशी झाली होती की मी रिंग लाईट डोक्यावरती घेऊन चालले होते आणि मला ती खुशी जाहीरच करता येत नव्हती. आणि मला इतकी भूक लागली होती, तीही भूक मी विसरून गेली होती. पण फायनली तरी सुद्धा आम्ही वडापाव खायला गेलो की भुकेल्या पोटी नको राहायला बाबा. आणि त्याच्यानंतर ना आम्ही आलो आहोत भूक लागली म्हणून माझं ऑल टाइम फेवरेट फूड जे की वडापाव आहे. मला खूप आवडतं, म्हणजे मला काही नाही दिलं आणि एक वडापाव दिला तरीही मी खुश होते. त्याच्यानंतर वडापाव खाल्ला. त्याच्यानंतर आम्ही इथे रावणाचा पुतळा लावला होता जो की दहन करण्यासाठी लावला होता. जसं आपण रावणांना दरवर्षी जाळतो का, तर त्यांनी सीता मातेचं अपहरण केलं होतं. मग तसंच आपण रोज आपल्या समाजात स्त्रियांवरती किती अत्याचार होतात, कोणाला मारतात, कोणाला त्यांच्यावरती अत्याचार करतात. त्यांना का नाही आपण जाळत व त्यांना का नाही आपण योग्य ती शिक्षा देत. मला हा प्रश्न नेहमी पडतो जेव्हाही मी रावण दहन बघते. तर दॅट्स इट फॉर माय व्हिडिओ. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमचं काय मत आहे रावण दहनाबद्दल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. हाऊ आय सेलिब्रेट माय दसरा यू कॅन सी इन दिस व्हिडिओ. तर नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही तुमचा दसरा कसा सेलिब्रेट केला होता ह्या वर्षी. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.